गेल्या अनेक वर्षापासून कला शिक्षकाची भरती होत नाही आणि त्यासाठी आझाद मैदानावर देखील आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अहिल्यानगरच्या चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण बघू शकतो की सकाळपासूनच हे विद्यार्थी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि पायात देखील चपलं घातलेलं आहे। आपण थेट काही विद्यार्थ्यांशी बोलूया। काय सांगाल, आज आंदोलन तुम्ही केलेलं आहे, काय सांगाल? 12 तारखेला आझाद मैदानावर आमच्या कला शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं। शासनाने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलंय। शासनाचं लक्ष फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणं, ग्रामीण भाग संपवणं दिसतंय। ब्रिटिशांची आठवण होती आम्हाला, कारण आमचं अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर आमची गरज आहे शिक्षण, आणि शिक्षणच आम्हाला चांगल्या पद्धतीचं मिळत नाही। जाचक अट ठेवलेली आहे की 500 विद्यार्थी असतील तरच आम्ही कला शिक्षक भरू, मग 499 असतील तर आम्हाला कला शिक्षक मिळणार नाही का? एका विद्यार्थ्यासाठी आम्हाला आमच्या आयुष्यातली कला संपवणार का? आज आम्ही प्रतिकात्मक ही कला बुडवलेली आहे, आमचं आयुष्य बुडवण्याचं काम केलंय। कारण आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नकोय, आम्हाला शिक्षक पाहिजेत। 200 शिक्षक असतील तर इतर विषयांना माफ करा, 200 विद्यार्थी असतील तर इतर विषयांची शिक्षक भरती केली जाते, आणि 500 विद्यार्थी असतील तर कला शिक्षक भरती होती। किती जाचक आहे, म्हणजे आम्हाला संपवण्याचा कट आहे। आणि केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही एकाच पक्षाचे आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये वेगळी पॉलिसी का? देवेंद्र फडणवीसांना असं का आमच्या बाबतीमध्ये वेगळं वागायचं, ब्रिटिशांसारखं वागायचंय? केंद्र सरकारमध्ये कला शिक्षकांची भरती होते आणि मात्र आमच्याकडं महाराष्ट्र शासनामध्ये होत नाही, परंतु बळजबरीने आमची शेतजमिनी घेतल्या जातात। आणि मागणी काय माता? कला शिक्षकांची भरती झाली पाहिजे, आम्हाला विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे तात्काळ। आणि आमच्या ज्या आंदोलकांचा जीव चाललेला आहे आझाद मैदानावर, तात्काळ दादा भुसेंनी तिथं जावं, आमच्या मागण्या मान्य कराव्या। शिक्षणाचा जो भुसा उडतोय त्या भुसे साहेबांना विनंती आहे, भुसे साहेब आमचा भुसा उडू देऊ नका, आम्हाला न्याय द्या। काय अडचण येते कला शिक्षक नसल्यावरती? कला शिक्षक नसल्यावर आमच्या अंगात ज्या आधीपासून ज्या कला कौशल्य आहेत त्या आम्हाला बाहेर काढता येत नाहीये। म्हणजे कला ही प्रत्येकातच असते असं नाही, पण ज्याच्यात असते ना त्याला सुद्धा ती कला आत्मसात करता येत नाहीये। तर ते शिक्षक नसताना योग्य मार्गदर्शन मिळत नाहीये। आम्हाला योग्य शिक्षकाची आणि योग्य मार्गदर्शनाची गरज आहे, यासाठी आम्ही आज आंदोलन करी आहोत तुमच्या पुढे। तुम्हाला आज अन्नत्याग आंदोलन करावं लागलं कला शिक्षक नसल्यामुळे? कारण ती आमची गरज आहे, आम्ही आमची कला बुडवतोय। म्हणजे आमच्या जवळ कला असतानाही आम्हाला ती बाजूला ठेवावं लागते। समजा आम्हाला कलेचं ज्ञान आहे, पण आम्हाला ते ज्ञान घेता येत नाहीये, कारण की कला शिक्षक नाहीये। आणि जरी पण ते घेतलं तरी पण आम्हाला त्याचा फायदा होत नाहीये ना, कारण आमच्या जवळ कला आहे, त्यानंतर आम्ही कला शिक्षक होणार, मग आम्ही कला शिक्षक झाल्यावरती हे असंच होणार का? त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय। किती महत्व आहे कला शिक्षकाचं? काय कलेतून रोजगार निर्मिती होऊ शकते, म्हणून आम्ही आज कला शिक्षण आंदोलन करतो। काय सांगशील आज आंदोलन चालू केलं? माझी विनंती सरकारला तात्काळ चित्रकला शिक्षक भरती मिळावी, एवढीच विनंती। तर निश्चितच आपण बघतो की आज कला शिक्षक मिळावा, कला शिक्षकांची भरती व्हावी, यासाठी आज सकाळपासूनच या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। तेव्हा सरकार यावरती काय निर्णय घेते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कसं पुन्हा जाय का मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।